आणि गोलंदाजासाठी एक विशेष पारितोषिक आले हर्षित रांका यांच्याकडून. जर गोलंदाजाने पप्पूची विकेट पटकावली तर त्याच्यासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. आणि जर पप्पूने गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पप्पू जर पहिल्या बॉलवरती बाद झाला तर 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल अमेयला. अंकित सतिया याच्याकडून जातोय मॅचच्या दिशेने. मॅच ऑन. दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम, तिसरं पर्व या स्पर्धेचं. आणि कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर रजनीमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू आपण पाहतो इन ऍक्शन, तो म्हणजे वेदांत. पहिला बॉल अमेय लोके. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय. पंच मात्र बरोबर उजवा हात पंचांनी बाहेर काढलाय. नो बॉल. आणि या नो बॉल वरती 2 धावा म्हणजेच एकूण 3 धावा. आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल. व्हॉट अ शॉट. स्ट्रँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार पप्पूच्या बॅटमधून. संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू. याच खेळाडूवरती सगळ्या प्रेक्षकांचं आणि संघाचं देखील लक्ष आहे. टीम के किंग्स ट्रिपल के. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. अक्षय नेरुरकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर दक्षित म्हणजेच पप्पू जैन ही जोडी फलंदाजीसाठी आली आहे. षटकार आपण पाहिलं तर पप्पूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाइंग स्लिपमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाजीसाठी अमेय लोकेला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पुढचा बॉल. आणखीन एक बिग हिट. या बॉलवर देखील गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे. किती धावा आहेत. हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार पप्पूच्या बॅटमधून. रुबाबदार धमाकेदार दुसरा षटकार. सिक्सर सुप्रीमो. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर पाहायला मिळत आहेत. लगातारचे 2. हा महागडा खेळाडू आहे आणि धावा देखील येतीलच त्याच्या बॅटमधून. कारण संघ मालकाने याच खेळाडूवरती विश्वास दाखवला. हर्षित रंका यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. आतापर्यंत 202 रुपये रोख रकमेचं पारितोषिक पटकावले पप्पूने. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मार्गस्थ आहे. आज फलंदाजी करावी लागेल पप्पूला, कारण संघाकडून देखील अपेक्षा असतील पप्पूकडूनच. ओहो, यावेळेला प्रचंड वेग. चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये. यष्टीरक्षक वैभवच्या आतमध्ये जाणारा चेंडू निर्धाव येतोय. चांगला बॉल. अमेय लोके कमबॅक करावं लागेल, कारण 2 षटकार आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये ठोकलेत पप्पूने. तोच पप्पू स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 15. आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16. टॉस जर आपण पाहिलं तर देवश्री फायटर्स या संघाने जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. अमेय लोके या संघाचा कर्णधार स्वतः ते षटक हाताळतोय. आतापर्यंत त्याने 16 धावा खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. Oh, what a shot! Straight down the ground. Handsome, huge, powerful, beautiful, wonderful sixer. काय शॉट खेळलाय. बरोबर सरळ रेषेमध्ये. बरोबर थोडासा आपण पाहिलं तर बॅकफूट वरती आला आणि पंच केला बॉलला सरळ रेषेमध्ये. 6 धावांसाठी षटकार पप्पूच्या बॅटमधून. 3रा. नेक्स्ट मॅच असणार आहे गणेश गल्ली जायंट्स विरुद्ध मधु 11. या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. सगळ्यात महागडा खेळाडू
आतापर्यंत पहिल्याच षटकामध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर शून्यावरती बाद झाला होता पप्पू. आज मात्र फलंदाजी करतोय. आजचा दिवस त्याचा आहे, कारण प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो, तो दिवस गाजवावा लागतो. लक फॅक्टर देखील साथ देईलच पप्पूला, कारण 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत पहिल्याच षटकामध्ये. अमेय लोके दडपण दबाव. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 1 बाउन्स आणि षटक क्रमांक पहिलं म्हणजेच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 22. या संपूर्ण स्पर्धेतील पॉवर प्लेच्या षटकामधील धावसंख्या आपण पाहिलं तर 22 झाली आहे. सर्वोच्च धावसंख्या रचली आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेमधील पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले पप्पूच्या बॅटमधून. चला स्पीडअप घ्या टीम देवश्री फायटर्स, कारण वेळेचं बंधन आहे. 16 सामने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा तिसरा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. आतापर्यंत आपण पाहिलं तर 12:37 बरोबर या सामन्याला सुरुवात झाली होती. 12:44 आपण पाहतोय आतापर्यंत समाप्ती झालेत पहिलं षटक हाताळत असताना. षटक क्रमांक 2 सौरभ फोंडके गोलंदाजीसाठी आलेत. हे यंग जनरेशन आहे, उद्याचं भविष्य आहे गणेश गल्लीचं. हे सर्व उद्योन्मुख खेळाडू. सौरभचा पहिला बॉल लो फुलटॉस होता. अक्षयने बॉलला पाठवले 2 धावांसाठी. अक्षय देखील आपण पाहतोय साथ देतोय पप्पूला. के किंग संघ आयकॉन खेळाडू म्हणून अक्षयची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याला साथ देतोय कर्णधार पप्पू. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये पप्पूची 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. हो, यावरती आपण पाहिलं तर बरोबर बॉल जाऊन पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट हा नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही, आणि म्हणूनच की काय हा डॉट बॉल येतोय. या आधीच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवलेला आहे चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 24-24. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रन मिळेल 1. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 25-25. षटक क्रमांक 2चा खेळ अक्षरशः धावांचा डोंगर रचत असताना पाहायला मिळतोय टीम के किंग्सचा संघ. राजा आहे हा संघ, या संपूर्ण स्पर्धेमधील सगळ्यात महागडा संघ. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर हा देखील बॉल पायावर जाऊन आदळलाय आणि धाव देखील पूर्ण केली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26-26. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय सौरभ यांनी, कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये या षटकामध्ये. अमेयच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 3 षटकार पप्पूने ठोकले. तदनंतर मात्र संत गतीने फलंदाजी करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये धावा आलेत. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. कालची रजनी देखील गाजवली होती याच गोलंदाजाने, आणि आता देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सौरभ फोंडकेच्या माध्यमातून. हाच सौरभ उद्याचं भविष्य याच गणेश गल्लीचं, म्हणूनच काय त्याची देखील वर्णी लागली संपूर्ण स्पर्धेमध्ये. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये त्याला आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरला होता वेदांत, तो देखील इन ऍक्शन. हो, यावेळेला देखील पुल केल्या बॉलला पाठवले 2 धावांसाठी अक्षयने. आणखी 2 धावांची बर होईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय, आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 28-28. म्हणजेच या षटकामध्ये एकूण अवघ्या 6 धावा खर्च केलेत गोलंदाज सौरभ यांनी, कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या अमेय लोके यांच्या. तदनंतर मात्र 6 धावा खर्च केल्यात सौरभ. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कालच्या संपूर्ण दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे वेदांत सावंत गोलंदाजीसाठी. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. आणि आमचे हितचिंतक माननीय श्री रोहनजी पडेलकर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे, आणि त्यांचा यथोचित सन्मान. विनंती असेल साहिलजी कदम आपल्या शुभ हस्ते माननीय श्री रोहनजी पडेलकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक निखिल यांच्याकडून दिलं जाईल दोन्ही फलंदाजांना. हो, पहिला बॉल चांगला हाताळला गोलंदाजाने, रन मात्र मिळणार नाही आणि पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येतोय. डॉट बॉल आलाय. वेदांत सावंतचं हे निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मध्ये. ओ, यावेळेला देखील पंचांकडे लाऊड अपील. यस, पंचांचा निर्णय येण्याआधीच पप्पूने मैदान सोडलंय. खेळाडू वृत्ती दाखवली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पप्पूसाठी, कारण निर्णय येण्याआधीच पप्पूने मैदान सोडलं. त्याला ठाऊक होतं की बॅटला स्पर्श करून बॉल आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि म्हणूनच की काय माझी विकेट आहे आणि म्हणूनच की मला मैदान सोडावं लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय श्री धीरजी भोसले यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. पप्पूची महत्वाची विकेट आली आहे. गोलंदाज वेदांत सावंतने ती महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. नवीन बॅटर आहेत अनिकेत कोलते. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक अनिकेतसाठी आलंय हर्षित रंका यांच्याकडून. आणि हा बॉल मात्र नो बॉल पंच घोषित करतायत. बीमर पडताळल्या गेल्या पंचांच्या माध्यमातून. रवींद्र चेनवणकर आणि महेशजी चेनवणकर दोन मॅच ऑफिशियल्स 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. वेदांत सावंतचं निर्णायक षटक. विकेट आली आहे पप्पूची आणि तदनंतर मात्र अनिकेत मैदानामध्ये आलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. हो, यावेळेला देखील आता पुन्हा एकदा वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय, कारण बरोबर डोक्यावरून अगदी अक्षरशः बॉल ट्रॅव्हल झाला होता फलंदाजाच्या. पुन्हा एकदा 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली. 1 बाउन्स पंचांनी पडताळलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30-30. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट ऑन आहे. आतापर्यंत 2 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. वेदांत सावंतचं निर्णायक षटक. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय वेदांत सावंत. फ्री हिटचा बॉल वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 32 या आकड्यावर 32. ऑन बोर्ड. आयोजन समिती खूप सारी मेहनत घेते. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायचे सुसज्ज असं व्यासपीठ. हो, वॉट अ शॉट. अगदी एका पायावर उभं राहून फक्त बॉलला ढकलून दिलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी फलंदाज अनिकेतने. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री मनीजी नाईक, आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल पकडला आणि विकेट देखील आली. फलंदाज मात. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस माननीय श्री मिलिंदजी सुर्वे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. धन्यवाद. आणि आणखीन एक विकेट आली अनिकेतची विकेट. अक्षय मात्र जो सलामीवीर फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी साईराज टक्के. 100% फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण काम केलंय दक्षित जैनने. पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता मात्र साईराज टक्के फलंदाजीसाठी आलाय. फलंदाजी करावी लागेल तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या अक्षरशः जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 या आकड्यावर. 34 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्ग असते. 34 धावा धाव फलकावरती झाल्यात टीम के किंग्स. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉलला ढकलून दिलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आता मात्र पंच घोषित करतायत 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 36 म्हणजेच षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. मोरेश्वर अबू तोडकरी आमचे मित्र, आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावरती झाल्यात, कारण प्रत्येक षटकामध्ये 12 डावा टोकण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही फलंदाजांनी.
तो संघ म्हणजे के किंग्स. पहिल्या षटकामध्ये एकूण 21 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सौरभ यांनी ती षटक हाताळलं, अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या. तिसरं षटक आपण पाहिलं तर वेदांचं, त्या षटकामध्ये एकूण 8 धावा त्याने खर्च केल्या आणि म्हणूनच की काय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 16 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला समाप्त करायची, आपण याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच असणार आहे मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स. कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी रेडी राहा. शेवटचं षटक शंभू गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक षटक, डेट ओव्हरचे षटक आहे. हाणामारीचे षटक अक्षय नेरुरकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिला स्लोअर वन बॉल त्याला उडवून लावलाय आणि बॉल जाईल गोचंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 38. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकातील संभूचं महत्वपूर्ण षटक पाहायला मिळतंय. वेदांतने देखील चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. नो बॉल त्याच्या माध्यमातून पडताळले गेले एकूण 2. तद्नंतर मात्र चांगलं षटक वेदांतने हाताळलं. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची आतली कडा, यष्टी रक्षकाने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. अक्षय नेरुरकर जो सलामीवीर फलंदाज शेवटच्या षटकामध्ये होईना बाद झालाय. विकेट. चांगला बॉल, लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. चेंडूने खूपच वळण घेतलं. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता अक्षयने आणि त्याचा फटका मात्र आतली कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. विकेट. हा सर क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. नवीन बॅटर आहेत तुषार चेंदवनकर. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विकेट आली आहे दुसऱ्या बॉलवर. पहिल्या बॉलवरती दुहेरी फटका, दुसऱ्या बॉलवरती विकेट. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. तुषार चेंदवनकर नवीन फलंदाज मैदानामध्ये टीम के किंग्स या संघाकडून. पुढचा बॉल यावेळेला आतमध्ये आलाय. पहा काय वळण दिले शंभूने. ही खासियत आहे, व्हेरियन्सेस आहेत या गोलंदाजाकडे. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा वळला, आतमध्ये येणारा चेंडू. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 3 बॉल गोलंदाजाने हाताळले. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो, यावेळेला उडवलाय बॉल, मोठा फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये आणि आता मात्र पंच 2 धावा घोषित करतायत. चांगलं षटक आतापर्यंत शंभूने हाताळले, कारण या 4 बॉलमध्ये 4च धावा त्याने खर्च केले. 40 धावा धाव फलकावरती झाले. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. 40 ऑन बोर्ड. यावेळेला लो फुल टॉस. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सिली मिडॉन मध्ये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. त्याने बॉलला अडवलंय. रन मात्र मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 41. 41. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. पहिली इनिंग मार्क आहे. शेवटचा बॉल देखील फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबळ झाले होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि षटक क्रमांक 4चा खेळ म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 43. म्हणजे जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 44 धावांची गरज असणार आहे. 24 बॉल 44 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स. विनंती असेल भुवनेजी परब यांच्या शुभ हस्ते माननीय श्री धीरजदादा भोसले यांचे यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री धीरजदादा भोसले यांचे यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल आणि पुढील सन्मान केला जाईल आमचे मित्र मोरेश्वर अबू तोडकर यांचा देखील यथोचित सन्मान भुवनेजी परब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच की काय आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असेल भुवनेजी परब आपल्या शुभ हस्ते आमचे मित्र मोरेश्वर अबू तोडकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
गणेश गल्ली जायंट्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे मधु 11 लालबाग. विनंती असेल माननीय श्री धीरजदादा भोसले, आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. विशेष उपस्थिती लाभली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यतीन पाटील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर गणेश गल्ली जायंट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला मधु 11 लालबाग म्हणजेच राहुल दुबे आणि प्रिंस बागवे एका बाजूला आपण पाहतोय. विशेष डिझाईन केलेला टॉस आपण पाहतोय. बिग बॅश एका बाजूला आहे आणि गणेश गल्ली एका बाजूला आहे. राहुल दुबे कॉल करतील. मधु 11 आणि गणेश गल्ली जायंट्स, बिग बॅश आणि गणेश गल्ली एका बाजूला बिग बॅश एका बाजूला गणेश गल्ली. ऑन दी स्पॉट निर्णय द्यायचा आहे. राहुल दुबे कॉल केलाय बिग बॅश आणि बिग बॅश आलाय. टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे राहुल दुबे यांनी. राहुल दुबे, प्रथमतः निर्णय काय असेल? मी बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय कारण कालच्या रात्रीमध्ये देखील तुमची बॅट बोलली होती त्या मॅच मध्ये. या मॅच विषयी काय सांगाल? समोर जर आपण पाहिलं तर प्रणित बागवे सारखा एक ताकदवार फलंदाज आहे, ती देखील टीम स्ट्रॉंग आहे. फर्स्ट मॅचमध्ये बॅटिंग करून जिंकलो आहे. या मॅचमध्ये आम्हाला चांगला स्कोर बोर्डवर ठेवायचा आहे आणि अप्प्याला थोडा प्रेशरमध्ये आणायचा आहे. आणि तुमच्याकडे देखील चांगली फळी आहे, म्हणजे मयांक सारखा तुमच्याकडे गोलंदाज आहे जो पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतो. त्याच्याविषयी काय सांगाल आणि आणखीन खेळाडूंविषयी काय सांगाल? नाही, समोरच्या टीममध्ये पण चांगले बॉलर्स आहेत. आयुष आहे, ओबामा आहे, अप्प्या आहे. आम्ही रोज प्रॅक्टिसमध्ये आपापसात सिरीज खेळतो. मग सगळ्यांचे स्ट्रेंथ विकनेस माहीत आहेत. मग चांगली कॉम्पिटिशन होईल. मग नक्कीच ही मॅच चांगली होईल. पण स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? नाही, भरपूर चांगलं आयोजन आहे. म्हणजे सगळे यंगस्टर्स आहेत. मयांक, अप्प्या, वैभव, शंभू, अमय, भरपूर पोरं आहेत. सगळ्यांनी भरपूर मेहनत केली आहे. म्हणजे कुठच्याही तुम्ही बोला विकेट, तुम्ही लाईव्ह बोला, तुम्ही कॉमेंटेटर बोला, अंपायर्स बोला, कुठेही असा विचार नाही केला की पैसे आपले कमी गेले पाहिजे. आणि जे सिक्सर सुप्रीमोचे जे बॉल्स आहेत, तुम्ही त्यांचे एक मुख्य घटक आहेत केतनभाई सेठ यांचा देखील. त्या बॉल विषयी काय सांगाल? जे विशेष डिझाईन केलेले बॉल आहेत, लाईट वेट आपण पाहतो या मैदानामध्ये. ना, आम्ही पहिला सांगून ठेवलेला केतनभाईला की आपल्याला या स्पर्धेसाठी चांगले बॉल हवे, जे चांगले ट्रॅव्हल आणि बाउन्स पण झाले पाहिजे आणि मजा येते सगळ्यांना खेळायला. आणि खेळपट्टी जर आपण पाहिली तर कालच्या रात्रीमध्ये थोडीशी खेळपट्टीने वेगळी साथ दिली. या मॅचमध्ये आपण पाहिलं पप्पूच्या बॅटमधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. त्याविषयी काय सांगाल? बॉल थोडा स्कीट होत होता काल. जसे पेस बॉलर आहेत त्यांना ती जी खेळपट्टी आहे ती थोडी सपोर्ट करत होती. आता थोडा सकाळी ऊन पडला आहे आणि विकेट अजून कडक झाली आहे. ते इथे बॉल आपण परेशची बॉलिंग बघितली सकाळी, बॉल चांगले वळत आहेत. मग तुम्ही आता तुमचे शॉट टायमिंगवर खेळू शकता. या मॅचसाठी राहुल आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रणितजी, आपण देखील आहात. प्रथम टॉस जिंकून जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. या मॅच विषयी काय सांगाल प्रणितजी? अतिशय चांगली मॅच होणार, याच्यात काय हेच नाही. कारण का समोरची टीम पण तेवढीच तगडी आहे, आमची पण तेवढीच टीम तगडी आहे. आम्ही रोज एकत्रच प्रॅक्टिस करतो, त्यामुळे अंदाज आहे आम्हाला. आणि आम्हाला बॉलिंगच हवी होती, मग त्यांनी बॅटिंग घेऊन आम्हाला बॉलिंग करण्याचा पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे. जास्त वेळ घेत नाहीये कारण सामन्याला सुरुवात होते. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. तर टीम मधु 11 लालबाग या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातळे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. 44 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी सामन्याची सुरुवात झालेली आपण बघतोय. अगदी आपण पाहिलं तर अमेय लोके आणि त्याच्यासोबत शंभू, तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय नेरुरकरला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 पर्व तिसरे आपण बघत आहात. आज दुसरा दिवस, अंतिम दिवस. अक्षयचा पहिला बॉल आणि पहिला बॉल. या वेळेला मात्र बॉलला आपटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु ऑन साईडला खेळायच्या प्रयत्नामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज अमेय लोके बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात होते. 44 धावा, 11 धावांच्या रिक्वायर्ड रन रेट मात्र बॅटिंग करायची आहे. 11 रन्स पर ओव्हर, 11 धावा प्रतिषटक. पुन्हा एकदा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय. या अगोदर मात्र उसळी मिळाली, या वेळेला मात्र बॉल खाली राहिला. अनपेक्षित बॉल होता अक्षय लोकेसाठी. अमेय लोके, माफ करा, अक्षय नेरुरकर मात्र बॉलिंग करतोय. 44 धावांचा करायचा आहे पाठलाग. यावेळेला फुलर लाईनचा बॉल, हेलिकॉप्टर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव.
हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. यावेळेला फुलटॉस बॉल भीमर आहे का पाहूया. वाईडिश लॉंग ऑन कडे 2 धावांचा इशारा पंच रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. काय फटका सजवला होता, अगदी खोदून काढलं चेंडूला. यॉर्कर लेनच्या बॉलचं एकच उत्तर आहे, हेलिकॉप्टर शॉट. आठवण करून दिली भारतीय संघाचे माजी कर्णधार थाला फॉर रिझन अर्थात महेंद्रसिंग धोनी. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. पुन्हा एकदा एक अप्रतिम खेळपट्टी आहे रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून, महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. आणि सिद्धेशजींचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. सिद्धेशजींनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे ही खेळपट्टी बनवण्यासाठी. थोडंसं वेगळं क्रिकेट इकडे तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला बॉल. बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. पाठीमागच्या बॅनरवरती मासघरच्या लोगोवरती जाऊन लागलाय द बाईक झोन. मस्त गावरान. त्याचबरोबर संजयजी सावंत साहेब त्या बॅनरवरती तुम्हाला पाहायला मिळतील. धीरजजी जैन आपल्याला पाहायला मिळतील. आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतो या बाईट सोबत. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली आहे. एक मोठं लक्ष आहे, 4 ओव्हरमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. शंभूला बॅटिंग मध्ये आज आपण स्ट्राईकवर जाताना पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेत. 44 धावांचं टार्गेट आहे. एक षटकार आलेला असताना सुद्धा त्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावावरती खर्च केले आहेत अक्षय नेरुरकरने. त्याचंही कौतुक करावं लागेल, तारीफ करावी लागेल त्या गोलंदाजीची सुद्धा. मगाशी आपण पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये अगोदर चौकार मारल्यानंतर व्यतिरिक्त कोणतीही धाव दिलेली नव्हती. अनिकेत कोलते बॉलिंग मार्क वरती येताना मेन स्टेज एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा अँगल निवडलाय. अराउंड स्टम्प्स ओव्हर नंबर 2 घेऊन येतील. पहिला बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा इशारा येतोय पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. वाईट +1. एकंदरीत 2 धावा असणार आहेत या बॉलवरती. अशा धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी देवश्री फायटर्सला. कारण कालच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली होती. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. मागील 2 पर्वांचं विजेतेपद या संघाच्या नावावरती, परंतु कालच्या दिवसात निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली होती देवश्री फायटर्सची. पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला, परंतु आजही समोर एक मोठं चॅलेंज आहे, एक मोठं टास्क आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या मात्र जलद गतीने पुढे सरकताना दिसते या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर 12 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल हुक केलाय. 2 धावांचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून. 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग दिली गेली आहे पंचांकडून. एक बाउन्सर हाताळलाय, त्यावर मात्र 2 धावांचा फटका येतोय तो शंभूच्या बॅट मधून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मिळतील देवश्री फायटर्सला. आजचा दिवस नशीबवान दिसतोय देवश्री फायटर्स. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 9 धावा, परंतु या ओव्हरमध्ये मात्र अधिकच्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पायावर जाऊन आदळलाय बॉल. डॉट बॉल. 4 चेंडू मात्र त्या ठिकाणी पूर्ण आपण जर पाहिलं तर हाताळलेत, परंतु 3च बॉल पूर्ण झालेत योग्यरित्या हाताळलेले.
पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला मात्र चेंडूला फेकलंय. 2 धावांसाठीचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. म्हणजे जवळपास अजून 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 2-2 धावांचे हे फटके खूप महत्वाचे आहेत. या मैदानावर कशी बॅटिंग करायची हे प्रत्येकाला समजत नाही, हे प्रत्येकाला जमत नाही. काही वेळेला फलंदाज फक्त चौकार षटकार मारण्याच्या तयारीमध्ये असतात, परंतु शंभूला माहिती आहे की 2-2 धावा जरी आपण बनवल्या, 24 चेंडूंचा खेळ आहे, प्रत्येक बॉलवर जरी 2 धावा घेतल्या तरी 48 धावा बनतील. पुन्हा एकदा या वेळेला मात्र फुल टॉस बॉल. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली शंभूच्या बॅटमधून. आणखीन एक दुहेरी धावेचा फटका. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.5 धावांच्या सरासरीने 21. जिंकण्यासाठी मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र गिअर शिफ्ट केलाय. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिली तर गाडी पहिल्या गिअरवर चालत होती, परंतु या ओव्हर नंतर गाडीमध्ये कुठेतरी गिअरमध्ये शिफ्ट चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र टॉप गिअरवर टाकावी लागेल गाडी, कारण 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती न्यू बॉलर येतोय साईराज. ही निर्णायक ओव्हर असू शकेल या मॅचची, कारण या ओव्हरमधून जर अधिकच्या धावा, जास्तीच्या धावा जर फलंदाजांना मिळवता आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी प्रेशर रिलीज होईल खांद्यावरचं. पहिला बॉल या वेळेला मात्र फटका मिस केलाय अमेय लोके. पुन्हा एकदा स्ट्राइक पर शंभू. फुल टॉस बॉल तो सुद्धा मिस केलाय. दोन्ही वेळेला मात्र जबरदस्त फटके सजवण्याची संधी होती. याही वेळेला मात्र बॉल समोर पाठवता आला असता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता येत नाहीये. एक मिस टाइम फटका येतोय अमेय लोकेच्या बॅटमधून. डिक्लेअर मध्ये जाताना 2 चेंडू 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 23. या धावसंख्येवर 21 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक राहिले 10. पुन्हा एकदा तसाच पद्धतीचा फटका. याही वेळेला संधी होती एक मोठा फटका सजवण्याची. आणखीन एक रन संघाच्या धावफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव अंकित केल्यानंतर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचेल. 20 धावांची अजूनही गरज आहे. बॉल राहिले ते 9. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. अमेय लोकेच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी. शंभू चांगली बॅटिंग करतोय. एक मोठा फटका गरजेचा आहे या ओव्हर मधून प्रेशर रिलीज करण्यासाठी. आणि उडवलाय बॉल, परंतु उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल. फिल्डर येतोय बॉल खाली, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय अमेय लोकेचा खेळ. अप्रतिम कॅच तुषारच्या माध्यमातून. आणि काय सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. न्यू बॅटर सौरभ फोंडके येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अमेय लोकेची जागा घेईल. 8 बॉल आणि 20चं समीकरण आहे. 3 षटकारांची मॅच आहे. 5 चौकारांचा हा सामना आहे.
या वेळेला फटका मिस केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल साईराजच्या माध्यमातून. एकंदरीत साई राज करतोय या मैदानावरती असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हर नंतर चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हर मधून कुठेतरी धावांना रोखण्याचं काम त्याने केलं. धावफलकावर कुठेतरी लगाम लावली. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉल त्याने हाताळले, त्यामध्ये 3 धावा त्याने खर्च केलेत, 1 विकेट त्याने पटकावली आहे. मागील बॉल निर्धाव आहे आणि शेवटच्या चेंडूसाठी मात्र साईराज गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फ्लॅट शॉट खेळलाय. फिल्डर मात्र अक्षय नेरुरकर त्या ठिकाणी बॉलवर धावतोय. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती आली आहे 1 धाव. 4 धावांचं हे षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. अजूनही 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक राहिलेत 6. तीन षटकार या मॅच मध्ये कंपल्सरी चेसचा नियम स्पर्धेचा गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 आपण बघतोय. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. तुषारच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली आहे. पहिला बॉल आडव्या बॅटने फ्लॅट शॉट, परंतु बॉल जातोय कुठे. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. मी सन्माननीय विशाल माडगुळकर यांना विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 पर्व 3 मध्ये. पंच निर्णय काय? चौकार. विराजजी माडगुळकर, सन्माननीय विराजजी माडगुळकर यांना मी विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. 6 चेंडूत 19 ची गरज होती. 5 बॉल आणि 15 ची आवश्यकता आहे. आणि या वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. नापा तोला, बल्ला बोला, भेज दिया आसमान में और एक गोला. 2 चेंडूत 10 धावा आल्यात. 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. या वेळेला हेलिकॉप्टर. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धाव घेण्याची संधी आहे आणि रनआउट. शंभू बाद होईल. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. काय मॅच रंगली आहे. आता मात्र संधी चालून आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36. 8 धावा अजूनही गरजेच्या आहेत. बॉल शिल्लक राहिले 3. 3 बॉल मध्ये 2 चौकार किंवा 1 षटकार गरजेचा आहे. बॅटिंग साठी मात्र सौरव आणि त्याच्या सोबत मात्र आता फलंदाजी करण्यासाठी येतोय तो वैभव. सौरव आणि वैभवची जोडी. तुषार बॉलिंग मार्क वरती. मगाशी कॅच पकडली, सेलिब्रेशन केलं होतं, परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं नेव्हर सेलिब्रेट सो अर्ली. आणि पुन्हा एकदा वन मोर बिग हिट, परंतु 2च धावा आहेत. चांगला प्रयत्न होता. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चांगला ट्राय, चांगला प्रयत्न.
आणि राज फोंडके यांच्याकडून सौरभ फोंडकेला जर अजून एक षटकार त्याने या मॅच मध्ये मारला तर त्याला 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, आणि मॅच जिंकवली तर मधुसूदन भुवड यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे सौरभ फोंडकेला. आणि तसेच बाबा यांच्याकडून सुद्धा 101 रुपयांचा पुरस्कार. 38 धावा, 2 बॉल 6 रन. यावेळेला फुल टॉस आणि सिक्सरच्या बॉलवर सिक्सर षटकार. व्हाट अ बॅटिंग. देवश्री फायटर्स डिफेंडिंग चॅम्पियन्स वन द मॅच. काय बॅटिंग केली आहे. सौरवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सौरवसाठी होऊन जाऊन द्या. 501 रुपये मधुसूदन भुवड यांच्याकडून, राज फोंडके यांच्याकडून 101 रुपये आणि बाबा यांच्याकडून 101 रुपये. या परफॉर्मन्स साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काल पराभव पत्करावा लागला होता, लेकिन वो साल दूसरा था, ये साल दूसरा है. जबरदस्त बॅटिंग सौरभ फोंडकेच्या माध्यमातून. आणि अनिकेत सिंग यांच्याकडून सुद्धा 201 रुपयांचा पुरस्कार सौरवसाठी आलेला आहे.